नमस्कार. शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट आहे. 2 एप्रिल 2026 रोजीच्या GR नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपद्धती. या GR नुसार शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचना. मागील शासन निर्णय या नवीन शासन निर्णयानुसार अधिक्रमित करण्यात येत आहे. या आदेशाचा उद्देश उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड अधिक पारदर्शकपणे व्हावी. गुणांकन प्रक्रिया. एकूण 100 गुण असतील. 100 पैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करणे क्रमप्राप्त राहील. सर्वाधिक गुणधारक उमेदवारास नियुक्ती देणे अनिवार्य आहे. समजा 100 पैकी काही उमेदवारांना एकसारखे गुण पडल्यास ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे त्यास प्रथम प्राधान्य. वयही समान असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घेतले जातील. शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका व जबाबदारी. सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झाल्याची खातरजमा करणे. खातरजमेनंतर निवड व नियुक्तीस मान्यता देणे. या शासन निर्णयातील महत्त्वाचा मुद्दा. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट. सन 2025 मधील परीक्षेतील गुणांच्या आधारे ही सुधारित गुणांकन प्रक्रिया लागू राहील. यापुढे होणाऱ्या सर्व टेट परीक्षांना हीच प्रक्रिया निरंतरपणे लागू असेल. म्हणजेच सन 2025 आणि येथून पुढे होणाऱ्या टेट परीक्षा यासाठी ही गुणांकन प्रक्रिया लागू राहील. गुणांकन प्रक्रिया कशी होईल हे आपण पाहूया. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण. यासाठी भारांश आहे चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण. कमाल गुण 75. येथे एक उदाहरण दिलेले आहे. चाचणी परीक्षेत 200 गुणांपैकी 140 गुण प्राप्त असल्यास 140ला 75ने गुणिले भागिले 200 बरोबर 52.5 एवढे गुण प्राप्त होतील. हे टेट परीक्षेमधले गुण आहे. दुसरा मुद्दा आहे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. यासाठी कमाल गुण 8 आहे, आपण 5 गुण घेऊया. तिसरा मुद्दा आहे शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. कमाल गुण 7, 5 गुण घेऊया. मुद्दा चौथा मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी. कमाल 10 गुण आहे, आपण 8 गुण घेऊया. या सर्व गुणांची बेरीज केली असता आपल्याला 100 गुणांपैकी 70.5 एवढे गुण मिळालेले आहे. याप्रमाणे गुणांकन प्रक्रिया होईल. या शासन निर्णयातील मुख्य मुद्दे. नव्या शासन निर्णयाने जुना आदेश रद्द. सर्वाधिक गुणधारक उमेदवाराची निवड व नियुक्ती होईल. समान गुण असल्यास वय विचारात घेतलं जाईल. वय समान असल्यास 12वीचे गुण. पुढील सर्व परीक्षांसाठी हीच प्रक्रिया निरंतर चालू राहील. सदर शासन निर्णय सोप्यात सोप्या भाषेत सांगायचा माझा छोटासा प्रयत्न. माहिती आवडली असल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.